मुरुडकर किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज डब्यामध्ये काय करते चला रेसिपी बघूया. कढई तापत ठेवलेली त्याच्यामध्ये मी इथे राई, जिरं, कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर इथे मी लसूण ॲड केलेला आहे. लसूण लाल झाल्यानंतर तुम्हाला 2 छोटे कांदे कापून ॲड करायचे आहे. कांदा टाकल्यानंतर कांदा लाल होण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर लाल होतो. त्यानंतर तुम्हाला कांदा पण लाल झाल्यानंतर तुम्हाला एक टोमॅटो बारीक चिरून इथे ॲड करायचा आहे. तो सगळा ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्या आपल्या घरातले जे मसाले आहेत ते तुम्हाला ॲड करायचे. ही भाजी आमच्या घरात खूप आवडीने खाल्ली जाते, पण पातळ तितक्या आवडीने नाही खाल्ली जात. पण सुकी जर अशी केली ना, ती आमच्याकडे तितक्याच आवडीने खाल्ली जाते. त्यानंतर हळद, त्यानंतर धना जिरा पावडर, थोडासा मालवणी मसाला आणि इथे मला एक मसाला आला होता लाल मिरची पावडर, चिलीस्केप यांचा. हा आंध्र प्रदेशवरून आलेला मसाला आहे. तो मी इथे छोटे 2 चमचे ॲड केलेले होते. कारण मला हा किती तिखट आहे माहिती नाही अजून. तो मी थोडा कमीच ॲड केला. त्यानंतर हे चांगलं परतून घेतलेलं आहे आणि परतून झाल्यानंतर मी इथे ते जे मूग होते, जे मी रात्री मोड आणण्यासाठी ठेवले होते, त्याला चांगले मोड आलेले आहेत आणि ते मूग मी इथे ॲड केलेले आहेत. आता हे चांगलं तुम्हाला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परतून झाल्यानंतर ते थोडंसं पाणी घालायचं. वरती झाकण ठेवायचं आणि त्याच्यामध्ये सुद्धा वरती थोडंसं पाणी ॲड करायचं. म्हणजे लागल्यास आपण ते गरम पाणी आतमध्ये टाकू शकतो. त्याने मूग आपले लवकर शिजले जातात. साधारण मला एक 15 मिनिटं लागली मूग शिजण्यासाठी. त्यानंतर मी एकीकडे लगेच चपात्या करून घेतल्या आणि डब्यासाठी छान अशी मुगाची चविष्ट भाजी खाण्यासाठी रेडी आहे. आणि मग त्यानंतर मी गुरूचा डब्बासुद्धा भरला आणि गुरु कॉलेजला गेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट